मराठी पुस्तकांचं मार्केट बघितलं तर गेल्या काही वर्षामध्ये डिटेक्टिव्ह अल्फा सिरीज ही खूप जोरदारपणे चालू आहे. आपण डिटेक्टिव्ह बद्दल खूप ऐकतो वाचतो, पण याच्यापेक्षा डिटेक्टिव्ह अल्फा काय वेगळं आहे हे आपल्याला तेव्हा कळेल जेव्हा आपण ते वाचून बघू. आणि आपल्या वाचनवेळेमध्ये यावेळेस बऱ्याच जणांनी ते पुस्तक घेतलं होतं. एकदा का डिटेक्टिव्ह अल्फाचं पुस्तक आपण हातात घेतलं की आपल्या हातातनं ते तेव्हाच ठेवलं जातं जेव्हा ते पूर्ण होतं. आणि मी स्वतः पण गेले 2 वर्ष 1.5 वर्ष डिटेक्टिव्ह अल्फा सिरीजमध्ये पूर्ण गुंग झालो आहे, वाचतो आहे आणि एका लेखकाचा मोठा फॅन झालो आहे. आणि आज एक फॅन मोमेंट आहे माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण स्वतः लेखक इथे हजर आहेत. आणि आता आपण त्यांना स्टेजवर वेलकम करूया. सौरभ वागळे. सौरभ आपल्या अजय संस्थेतले जे युवा वर्ग आहेत त्यांच्याच वयाचे आहेत आणि पण त्यांच्या या संपूर्ण कामगिरीमध्ये खूप मोठी भरारी आहे, त्याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत. पण आपण सर्वात आधी सौरभ यांचं स्वागत करूया. आपला अध्यक्ष गौरव संभूस यांना मी विनंती करतो की आपल्या अजय कलाधिष्ठान आणि अजय स्टुडिओज तर्फे त्याने सौरभ वागळे यांचं स्वागत करावं. वाचनवेळेबद्दल जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी आनंदाने इथे यायचं मान्य केलं. दुसरी गोष्ट म्हणजे दुपारपासून इथे येऊन त्यांनी आपली स्पर्धा पाहिली आहे. स्पर्धेविषयी काही छान त्यांनी उद्गार काढलेले आहेत. अजूनही आपल्या बोलण्यामध्ये येऊ शकतं हे. आणि सगळ्यात शेवटी आपलं पारितोषिक वितरण त्यांच्या हस्तेच होणार आहे. सो हे आपण एका नवीनच दुव्याशी जोडले जातोय, नव्या वाचन संस्कृतीशी जोडले जातोय. तर सौरभना मी विनंती करतो त्यांनी बसावं. सौरभ म्हटलं तर चालेल ना? हो, मला अनेक केलेलं आवडेल. अरे हो, पहिल्यांदाच आपल्या आवडत्या लेखकाला अनेक करायला मिळते. सो खूप लकी आहे मी. आणि सौरभ, मला हे सुरुवातीला मला हेच विचारायचं आहे की एक लेखक म्हणून तुझी सुरुवात कशी झाली, किंवा म्हणजे मुख्य आपल्या विषयाकडे वळताना आपण एक इंट्रोडक्शन लिहितोच, तर काय सांगशील तू की तुझा हा प्रवास कसा सुरू झाला आणि लेखक आपण व्हावं, कारण तुझं फील्ड हे पूर्ण वेगळं आहे, इंजिनिअरिंगचं फील्ड आहे, IITian आहेस तू, आणि त्याने एवढा बेस्ट सेलर लेखक होणं ही खरं तर खूप दुर्मिळ घटना आहे, स्पेशली मराठीमध्ये. सो तुझ्याकडनं मला सुरुवात ऐकायला आवडेल, मग आपण पुढे जाऊच. नमस्कार. स्पर्धा खूप छान झाली. पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन. आणि आता मुलाखतीला चालू करताना मी थोडंसं माझ्याबद्दल सांगतो. आणि जसं क्षितिज सरांनी विचारलं की मी इंजिनियर असून लेखनाकडे का वळलं ते थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो. तर मी लहान असताना ॲक्च्युली माझ्या वडिलांना खूप आवड होती पुस्तकांची. तसं माझ्या फॅमिलीमध्ये कोणी लेखक नाही आहे किंवा असा कलेचा वारसा मला लाभलेला नाही. पण फक्त माझ्या वडिलांची ती पुस्तकं आमच्या घरच्या कपाटात असायची आणि केवळ कुतूहल म्हणून मी ती घेऊन वाचायला लागलो. आणि माझं सुदैव किंवा आत्ता वाचकांचं सुदैव मिळावं की काय, पण त्या रहस्यकथा होत्या. म्हणजे माझ्या वडिलांना रहस्यकथा किंवा विज्ञानकथा खूप आवडायच्या. आणि तेव्हा मी पहिल्यांदा शेरलॉक होम्सच्या कथा वाचल्या, किंवा जेम्स बॉन्डसुद्धा त्यांच्या संग्रहात होता. आणि ते वाचल्यामुळे मला आवड निर्माण झाली की कारण रहस्यकथा हा प्रांतच असा आहे की जसं सर म्हणाले की एकदा पुस्तक हातात घेतलं की आपण ठेवू शकत नाही सहसा. तर त्यामुळे मला वाचनाची गोडी लागली आणि मी वाचत गेलो आणि थोडं लिहिण्याचा पण प्रयत्न केला. म्हणजे जसं खूप पुस्तकं वाचल्यानंतर म्हणतातच की जर एखादा लेखक असेल तर त्याच्या एका पुस्तकामागं 1000 पुस्तकांचं वाचन असतं. तर मी खूप पुस्तकं वाचल्यामुळे मला असं वाटलं की आपण काहीतरी प्रयत्न करून बघूया आणि रहस्यकथा क्षेत्रामधलं वाचल्यामुळे रहस्यकथा लिहायचा प्रयत्न करू. तर त्यामुळं, आणि हे सगळं इंजिनिअरिंगच्या आधी म्हणजे शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना, तर तेव्हा मी कथा लिहिण्याचा प्रयत्न केला. आणि डिटेक्टिव्ह अल्फा ची एक सुरुवातीची कथा लिहिली होती मी. ते आपले मला वाटतं की आठवण्याचे ताव मिळायचे नाहीत का, जो म्हणजे ते आता माहिती नाही मिळतात की नाही, पण त्याच्यावरती मी लेखी उतरवून काढली होती.
आणि त्याच्यानंतर मला माहीत नव्हतं की आता ह्याचं करायचं काय पुढे, लिहिली कथा पण याचं पुढं काय करायचं. त्याच्यामुळं मग ती माझ्या, आणि त्यावेळी शिक्षण होतं, इंजिनिअरिंग होतं, अभ्यास होता आणि घरची परिस्थिती इतकी चांगली नव्हती. त्याच्यामुळं लेखन किंवा मला आवडतं ते करू शकतो मी किंवा लेखक बनू शकतो अशी परिस्थिती नव्हती. त्याच्यामुळं प्राधान्य साहजिकपणे अभ्यासावरती गेलं आणि ती कथा तशीच कपाटात धूळ खात पडून राहिली. त्यानंतर मला इंजिनिअरिंग संपल्यानंतर मला वाटतं शेवटच्या वर्षी मला ई साहित्य या वेबसाईटबद्दल समजली. मला माहिती नाही तुमच्यापैकी किती जणांना याच्याबद्दल माहिती आहे, पण ही अशी वेबसाईट आहे जी नव्या लेखकांसाठी त्यांनी तो प्लॅटफॉर्म उभा केला आहे आणि तिथं ई बुक्स पब्लिश होतं. सो तुम्ही तुमची फाईल पाठवायची आणि ते जर चांगले असेल तर मग ते PDF म्हणून प्रकाशित करतात आणि PDF असल्यामुळे मग डिस्ट्रीब्युशन पण सोपं आहे की जस्ट मेलवरती त्यांचा जो वाचक वर्ग आहे जगभरातला, म्हणजे फक्त महाराष्ट्र नव्हे तर जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत ते पोहोचवतात. तर मग तेव्हा मला समजलं की ही एक संधी आहे आणि आपण याचा वापर करू शकतो. मग ती जी तावांवरती लिहिलेली कथा होती ती मी टाईप केली आणि त्यांना पाठवली आणि अशा प्रकारे मग डिटेक्टिव्ह अल्फा अस्तित्वात आला असं म्हणेन मी. आणि त्याला 10 वर्ष झाली. 2016मध्ये गुढीपाडव्याला माझी पहिली कथा प्रकाशित झाली होती आणि तिला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. महाराष्ट्र नव्हे, इवन अमेरिका, जर्मनीमधून सुद्धा मला मेल आले की तुम्ही खूप छान लिहिलं, पुस्तक अजून लिहा. आणि तसा मग तो प्रवास चालू झाला. मग साईड बाय साईड माझं इंजिनिअरिंग सुरू होतं किंवा जॉब सुरू होते, पण मला प्रतिसाद असे छान येत राहिले. त्याच्यामुळे मी लेखन चालू ठेवलं आणि मला ॲक्च्युली वाटलं नव्हतं की इथंपर्यंत पोहोचेन मी. पण आता सध्या हातात मी पुस्तक बघू शकतो वाचकांच्या, माझ्या नव्हे वाचकांच्या हातात, आणि त्यांचे अभिप्राय पण खूप प्रेरणादायी आहेत. त्याच्यामुळं असा हा सगळा प्रवास आहे आणि अर्थातच त्याच्यामध्ये मुख्य वाटेकरी जे ते वाचक आहेत त्यांच्या प्रतिसादाशिवाय इथंपर्यंत मी पोचू शकलो नसतो. तर असा सगळा म्हणजे छोटीशी इंट्रोडक्शन आणि माझा लेखन प्रवास कसा सुरू झाला. या प्रवासाला कुठेतरी एक दुःखाची पण किनार आहे, म्हणजे असं मला माहिती आहे, पण त्याविषयी पण थोडं आपण कारण नेहमी कसं असतं की समजा कुटुंबामध्ये काही घटना घडली दुर्दैवी, तर एखादा लहान मुलगा असेल तो चुकीच्या मार्गाला जाऊ शकतो किंवा त्याच्याकडनं काहीतरी वेगळं होऊ शकतं. पण तुझ्या बाबतीत असं झालं की तुझे आईवडील खूप लवकर गेले आणि त्यानंतर जो एकटेपणा होता त्या एकटेपणाचा तू उपयोग खूप वेगळ्या प्रकारे केलास. तर त्याविषयी पण सर्वांना सांग. जसं सर म्हणाले तसं माझे आईवडील दोघंही मी शाळेत असतानाच गेले होते. सो मी इचलकरंजीमध्ये तसा बॉर्न अँड ब्रॉट अप म्हणायला हवं, म्हणजे तिथं माझे वडील राहायचे. पण दोघंही गेल्यानंतर मग मला आजोबांनी सांभाळलं, म्हणजे सांगलीला आलो मी आणि तिथं माझा आजोबा मामा वगैरे हे सगळे होते, तर त्यांच्याकडे मी वाढलो. पण आईवडील गेल्यानंतर एक मोठी पोकळी निर्माण झाली होती आयुष्यामध्ये की बोलायला कोण नाही घरी. म्हणजे आई खूप लहान असताना गेली होती माझी, त्याच्यामुळे घरी मी वडील आणि माझी आजी असायचो. आजी खूप वृद्ध होती, त्याच्यामुळं तसा मी एकटाच. आणि तेव्हा परिस्थिती अशी नव्हती की TV घरी नव्हता, फोनचा तेव्हा जमाना नव्हता, म्हणजे फोनचा प्रश्नच नाही. त्याच्यामुळं साथ सोबत जी दिली ती पुस्तकांनी दिली. त्यामुळं म्हणजे जसं तुम्ही म्हणाला की आपल्या आयुष्यात असे काही पॉईंट असतात जे आपले डिसायडिंग असतात, म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व ते ठरवतं. तर तो जो कालावधी होता मला वाटतं तो माझं व्यक्तिमत्व ठरवण्यात खूप महत्त्वाचा होता. आणि त्यावेळी मी वायासुद्धा जाऊ शकलो असतो, वाईट संगत लागू शकली असती, पण पुस्तकांनी मला तेव्हा खूप साथ दिली. त्याच्यामुळं ओव्हरऑल पुस्तक ह्या प्रकाराबद्दल मला फार जिव्हाळा आहे आणि खूप आदरसुद्धा आहे, कारण त्यांनीच मला घडवलं आणि आता जो मी आहे तो पुस्तकांमुळेच आहे. पुस्तकांमधली मूळ आवड काय होती, म्हणजे तुझं एक वाचक म्हणून काय कुठली पुस्तकं आवडायची किंवा अजून आवडतात? रहस्यकथा 100%, म्हणजे चान्सच नाही. कारण माझी सुरुवात त्या ह्याच्यापासून झाली, शेरलॉक होम्सपासून सुरुवात झाली आणि त्याच्यामुळं तो जो प्रकार आहे म्हणजे रहस्यकथा प्रकार तो मला खूप आवडला. आणि मला आठवतं आहे की शाळेत असताना मी आणि माझे मित्र म्हणजे आम्हाला वाचनाची खूप आवड होती आणि इचलकरंजीत एक वाचनालय होतं, नगर वाचनालय. तिथं जाऊन आम्ही शेरलॉक होम्स, भारा भागवतांनी त्यांच्या बऱ्याच छोट्या छोट्या कथा लिहिलेल्या आहेत शेरलॉक होम्सच्या, म्हणजे अनुवादित केलेल्या आहेत. तर त्या जाऊन शोधून वाचायचो आणि इतकी आवड होती. म्हणजे
आता सांगायला हरकत नाही. तुम्ही आता मगाशी एक राऊंडमध्ये चोरीचा हे होता, तर ॲक्च्युली तो प्रकार आम्ही केलेला आहे लहान असताना. कारण कसं होतं, तुम्हाला शेरलॉक होम्सचं एक संपूर्ण कलेक्शन आहे गजानन क्षीरसागरांचं. म्हणजे खूप असं जाडच्या जाड पुस्तक आहे. आणि ते इचलकरंजीमध्ये एक हे आलं होतं, बुक फेअर आलं होतं. आणि तिथं मग आम्ही ते पुस्तक पाहिलं आणि म्हटलं की सगळ्या होम्सच्या कथा एका पुस्तकात आहेत. आणि तेव्हा खूप फॅसिनेशन होतं की आम्हाला सगळं वाचायचं आहे. पण तो खूप महाग होता, 700-800 रुपयाचा काहीतरी होता. तर मी आणि माझ्या मित्रांनीच ठरवून तो ढापला होता. कारण पैसे नाही, घरी पैसे मागू शकत नाही, करायचं काय. तर आता जे कोणी ते ऑर्गनायझर असतील त्यांना मी माफी मागतो. पण इतकं वेळ होतं आपल्याला वाचनाचं आणि रहस्यकथांचं स्पेशली. आणि त्यामुळं म्हणजे ते वेळ शेवटी म्हणजे मला लिखाणात पण उपयोगी पडलं. आणि अजूनही मी जर तुम्ही माझ्या घरी आलात तर माझ्या बुकशेल्फमध्ये 90% रहस्यकथा आढळतील. आणि ॲक्च्युली मला थोडंसं वाचनाची गोडी बदलायची आहे. कारण हा एकच प्रांत नाही आहे, कारण इतर बरीच चांगली पुस्तकं आहेत. मी त्यांचं म्हणजे थोडी वाचलेली आहेत, पण अजून माझा ज्ञान संग्रह मला समृद्ध करायचा आहे. सो पण रहस्यकथा हे माझं आवडतं जॉनर आहे. आणि त्यावेळी डिटेक्टिव्ह अल्फा नव्हता, त्यामुळे तुम्ही पकडले गेला नाही. बरोबर. किंवा मग ते कुठेतरी असेल, मग चला आपण आता असं काहीतरी कॅरेक्टर तयार करू जो अशा मुलांना पकडेल. डिटेक्टिव्ह अल्फाची जर्न कशी सुचली आहे, त्याच्यामागे काय आहे? अल्फा तर जर तुमच्यापैकी ज्यांनी कोणी वाचला असेल तो तुम्हाला माहिती असेल की शेरलॉक होम्सपासून मेजरली इन्स्पायर्ड आहे. आणि स्वतः अल्फा सांगतो कथेमध्ये की माझं आराध्य दैवत शेरलॉक होम्स आहे म्हणून. आणि मला अल्फा लिहावासा का वाटला, कारण मराठी साहित्यामध्ये असा प्रिडॉमिनंट डिटेक्टिव्ह कोणीच नाही आहे, म्हणजे इस्टॅब्लिश डिटेक्टिव्ह कोणीच नाही. जसं भारतीय साहित्य म्हणजे बंगाली साहित्यात व्योमकेश बक्षी आहे, फेलुदासुद्धा आहे, आणि इंग्लिशमध्ये तर खूप मोठी यादी आहे. पण मराठी साहित्यात असा कोणी डिटेक्टिव्ह ज्याची सिरीज आहे किंवा ज्याचे बरेच ॲडव्हेंचर्स आपण वाचू शकतो असं कोणीच नव्हता. ओव्हरऑल मराठी रहस्यकथा प्रकार हा खूप कमी लिहिला गेला. म्हणजे मराठीत रहस्यकथा त्यांचं प्रमाण कमी आहे. त्या लेखकांना ज्यांनी लिहिल्या त्यांना पुरेसा सन्मान मिळाला नाही, कारण त्या काळची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा वैचारिक साहित्य कारण भारत नुकताच स्वतंत्र झाला होता आणि सामाजिक परिस्थितीचा खूप प्रभाव असतो की एखादी जनरेशन काय वाचते. तर तो काळ असा होता की रहस्यकथा प्रायोरिटी नव्हती त्या जनरेशनची. पण आता जर तुम्ही पाहिलं, नेटफ्लिक्स आहे, प्राईम आहे, या सगळ्या मीडियाजवरून पुन्हा तो प्रकार वरती आला आणि त्याच्यामुळे पुस्तकांना पण मागणी आली. सो इंग्लिशमध्ये अजूनही चांगले चांगले ग्रंथ किंवा कथा लिहिल्या जातात त्याच्यामध्ये. तर मी विचार केला की मराठीत का नाही. म्हणजे मी स्वतः जेव्हा वाचकाच्या भूमिकेतून विचार करतो आणि मला एखादी रहस्यकथा वाचायची तर मराठीत कुठे आहे रहस्यकथा. मला म्हणजे जेव्हा मी शोधत होतो तेव्हा मला मिळालं नाही. मग पुन्हा अनुवादित साहित्य आलं, शेरलॉक होम्स, अगाथा क्रिस्टी यांचं साहित्य आलं. पण मला असं वाटलं की मराठी वाचकांना असा एक आपण डिटेक्टिव्ह किंवा ओव्हरऑल रहस्यकथा प्रकार द्यायला पाहिजे, ज्याच्यामुळं ओव्हरऑल या प्रकाराचा रिस्पेक्ट वाढेल मराठी साहित्यामध्ये आणि वाचकांची बुक पण भागेल. कारण खूप मोठा वाचक वर्ग आहे या रहस्यकथा म्हणजे कथा प्रकाराचा. तर त्याच्यामुळं मग मी डिटेक्टिव्ह अल्फा लिहायचं ठरवलं आणि लार्जली इन्स्पायर्ड फ्रॉम शेरलॉक होम्स, पण काही गोष्टींमध्ये तो वेगळा सुद्धा आहे. तर त्याचं युनिक कॅरेक्टर आहे जो मराठी मातीशी जोडला गेलेला आहे. कुठेही त्याचे म्हणजे कॉपी आहे असं वाटत नाही. असा तो डिटेक्टिव्ह उभा करायचा ठरवलं मी आणि तो आता बऱ्यापैकी यशस्वी झाला असं मला वाटतं. हो, मराठमोळं वातावरण म्हणा किंवा जे काही एकूण आधीचे कॅरेक्टर्स आहेत त्याच्यापेक्षाही खूप वेगळं आहेच. तर मला हेच मुळं विचारायचं होतं पुढे की आता एक जग असतं प्रत्येकाचं आणि मग या डिटेक्टिव्ह अल्फाचं जे जग आहे ते अगदी म्हणजे मुंबई असेल किंवा अगदी बदलापूरपर्यंत गेलेलं आहे किंवा म्हणजे सगळीकडे ते फिरतं आणि खूप अशा गोष्टी जागा ज्या त्याच्यामध्ये आहेत की ज्या आजच्या आहेत किंवा आपण खूप पटकन त्याला ॲक्सेस करू शकतो. आणि बाकी जे आपण बघतोय ते थोडं लांबचं वाटतं, म्हणजे नेटफ्लिक्स वगैरे जे तू म्हणालास. पण जेव्हा आपण हे वाचतो तेव्हा असं वाटतं की हे खूप जवळचं आहे. आणि तो जे जवळचं जे आपण म्हणतो ना ते असं इव्हन शब्दात डिफाईन नाही करत आहे, पण ते जग असं वाटतं की आपण जातोय त्याच्यामध्ये. त्यामुळे हे तुझं पॅशन आहे का
ते एक रायटर म्हणून स्किल आहे ते तर असणारच, पण तू स्वतः मला ही संधी घ्यायचीच होती हे विचारायला की हे सगळं जग निर्माण करताना ते कसं झालंय, म्हणजे कळतंय ना मला काय म्हणायचं. म्हणजे तुम्ही म्हणताय की कनेक्टेबल स्टोरीज कशा लिहितोस तू, ज्या वाचकांना इझिली कनेक्ट होत नाही. म्हणजे कुठलंही लिखाण करताना सगळ्यात मोठा गुणधर्म जो लेखकाकडे असावा लागतो ते म्हणजे ऑब्झर्वेशन. तुम्ही ट्रेनमध्ये बसलाय किंवा रस्त्यावरून चालताय किंवा आपल्या परिवारातल्या लोकांना किंवा आपल्या मित्रांना बोलताना बघता, तर हे जर म्हणजे तुम्हाला जर चांगलं लिहायचं असेल तर या सगळ्यांचं ऑब्झर्वेशन करणं खूप इम्पॉर्टंट असतं. तुम्ही जितकं चांगलं निरीक्षण कराल तितकं चांगलं तुम्ही लिहू शकता. आणि मला वाटतं की मी वाचकांना रिलेटेबल कथा लिहू शकतो, कारण माझं सतत बॅक ऑफ द माइंड म्हणजे माझ्याही नकळत माझं ते निरीक्षण सुरू असतं. म्हणजे माझी बायको विचारते की तू कसला विचार करत असतो सारखा, की म्हणजे तुझं मन कुठं असतं, तू इथं आहेत पण तुझं मन इथं नाही आहे. तर मी तो विचार करत असतो सतत की आज एखादा प्रसंग घडला तर त्याच्यामध्ये काय काय, म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं विचार करतो, किंवा एखाद्या व्यक्तीची एखाद्या कृत्यामागची भूमिका किंवा कार्यकारणभाव काय आहे. कारण कथा लिहिताना तुम्हाला खूप सारी पात्रं असतात आणि तुम्ही फक्त स्वतःपुरता विचार करून नाही चालत. विविध व्यक्तींच्या विविध भूमिका असू शकतात एखाद्या कथेमध्ये, आणि हे रहस्य कथेशी मर्यादित नाही, कुठल्याही कथा प्रकाराशी. तर तुम्हाला जर ते व्यवस्थित मांडायचं असेल किंवा लोकांना कनेक्ट करायचं असेल तर त्या प्रसंगामध्ये ती व्यक्ती कसं वागेल हे तुम्हाला विचार करावा लागतो किंवा थोडं त्या बॅकग्राऊंडने लिहावं लागतं. तर मला वाटतं की मी जे रिलेटेबल कथा लिहू शकतो, म्हणजे रहस्य कथा किंवा खून वगैरे हा एक भाग झाला, पण मुख्य त्याच्यात असलेल्या व्यक्ती म्हणजे त्या कथेच्या किंवा त्या गुन्ह्याच्या आजूबाजूला ज्या व्यक्ती आहेत ती सुद्धा माणसंच आहेत आपल्यासारखी. ते काय तिथं गुन्हा घडल्यामुळे काही स्पेशल त्यांच्यामध्ये नाही आहे, ती तुमच्या माझ्यासारखी माणसं आहेत. त्यामुळं त्यांचे विचार किंवा त्यांची वागणूक कशी असायला पाहिजे हे लिहिताना मी खूप विचार करतो आणि माझ्या रिअल लाईफ ऑब्झर्वेशन्सशी कनेक्ट करायचा ट्राय करतो. त्याच्यामुळे मला वाटतं की त्या कथा खूप रिलेटेबल वाटतात, किंवा अरे आपलाच हा मित्र आहे किंवा आपल्या परिवारातलं कोणतरी आपल्या ओळखीचं आहे असं वाटतं. आणि अर्थात स्थानसुद्धा मी ॲक्च्युअली लिहितो, म्हणजे मुंबई, पुणे किंवा खेडेगावात घडलेल्या काही कथा. तर अशा स्थानिक रेफरन्सेससुद्धा मी खरेखुरे घेतो, त्याच्यामुळे ते जास्त रिलेटेबल वाटतं लोकांना. हो, म्हणजे ते खूप जाणवतं. म्हणजे आता गुन्हा जरी आहे तरी लेखक हिंसाचाराच्या बाजूनी नाही हे जाणवतं. म्हणजे त्याच्यामध्ये आपण बाकीच्या जे वाचतो त्यांनी एक नैराश्य येतं इंग्लिशमध्ये म्हण किंवा असं, पण हे वाचताना एक नैराश्य येतं किंवा तो खून करणारा व्यक्ती त्याचा मोटिव्ह जो आहे तो मोटिव्ह म्हणजे आता असं म्हणू नये पण तो मानवी मोटिव्ह वाटतो. म्हणजे असं नाही वाटत की काहीतरी वेगळंच यांनी केलं आहे वगैरे. सो ती एक वेगळी गोष्ट वाटली मला, म्हणजे बाकीच्या साहित्याशी जोडणार आहे. नाहीतर जसं आपण मगाशी बोलत होतो की या वाङ्मयाला थोडी प्रतिष्ठा मिळाली नाही तर मग याला फक्त वाचकच जबाबदार आहेत का लेखक पण जबाबदार असू शकतात, कारण ते नेहमी या रहस्यकथांना पूर्ण वेगळंच ठेवत होते जे तू ठेवत नाहीस. हे तू त्यांना रोजच्या जगण्यात किंवा ती माणसं हे करू शकतात. म्हणजे अल्फासुद्धा सुपर ह्युमन आहे पण कुठेतरी तो आपलाच वाटतो. सो मग हे वेगळेपण आहे की ते इतर लेखकांकडनं झालेलं नाही. बरोबर. आणि नायक चुकायला पाहिजे. म्हणजे मला वाटतं की तुम्ही जर त्याला जर तुम्हाला सुपर नॅचरल स्टोरी लिहायची असेल तर तसे डिफाईन करायला पाहिजे. पण जर तो माणूस आहे आणि तो विचार करून गुन्हे संशोधन करतो तर तो चुकायला पाहिजे, किंवा तो त्याला ब्रेकडाऊन व्हायला पाहिजे, किंवा त्याला त्याचं काहीतरी बॅक स्टोरी पाहिजे ज्याचा त्याच्या वागणुकीवरती इम्पॅक्ट झालेला आहे. तर त्यामुळं ते जसं घडतं रिअल लाईफमध्ये तसं मी लिहिण्याचा प्रयत्न करतो. हो, कारण मध्यरात्रीचं संगीतचा शेवट खूप चटका लावतो. म्हणजे की अरे असं नको होतं व्हायला, कारण जे तुमचे नरेटर्स आहेत त्याबद्दल पण मला यायचं होतं की नेहमी नरेटर वेगळा आहे आणि नेहमीच तो प्रभू आहे असं नाही. म्हणजे ज्यांनी वाचलं नाही त्यांच्यासाठी की अल्फाचा एक मित्र आहे आणि तोच ती कथा सांगतोय अशी बरीच पुस्तकं आहेत. पण काही काही ठिकाणी वेगळे नरेटर आहेत जे जसं मध्यरात्रीचं संगीत जे आपण स्पर्धेत निवडलं होतं आणि अनेकांनी ते घेतलं होतं. त्याच्यामध्ये एक असा मुलगा ती स्टोरी सांगतोय ज्याच्या आजोबांचाच खून झालेला आहे.
आणि मग तिथे पूर्ण आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन मिळतो या डिटेक्टिव्हकडे बघण्याचा. शेरलॉक होम्समध्ये पण वेगवेगळे दृष्टिकोन नव्हते, त्याच्या मित्राचा दृष्टिकोन होता. पण तुझ्या जगात असं आहे की वेगवेगळे दृष्टिकोन. एका ठिकाणी एक मुलगी आहे, ती सगळं सांगते आणि तर मग या वेगवेगळ्या म्हणजे आता अजून मी काही बोलत नाही पुढचं, कारण काही अजून सस्पेन्स राहिलेली बरी आहेत. सध्या मी जे वाचतोय त्याला धरून मी म्हणतोय की नरेशनची पद्धत बदलणं. तर मग हे जाणीवपूर्वक केलंय का कुठेतरी ती स्टोरीज तुला तसं करायला सांगते की यावेळेस हे नरेशन घेऊया ते नरेशन घेऊया? काही अंशी जाणीवपूर्वक केलंय म्हणेन मी. कारण जर तुम्ही सतत एकच साच्यात लिहित राहिला तर वाचकांना तो एकसूत्रीपणा वाटतो की ठराविक साचा आहे. म्हणजे डिटेक्टिव्ह स्टोरीजमध्ये असंच असतं की डिटेक्टिव्ह आणि त्याचा मित्र आहे, पहिला काही जनरल डिस्कशन आहे, मग एक केस येते, मग त्याच्यावरती संशोधन होतं, गुन्हेगार पकडला जातो आणि ती येईल. पण हा एकसूत्रीपणा मला मोडायचा होता थोडासा. आणि जसं तुम्ही म्हणाला, दुसरी गोष्ट म्हणजे एक वेगळा अँगल देता येऊ शकतो का? कारण डिटेक्टिव्ह स्टोरीजमध्ये गुन्हा घडला की डिटेक्टिव्हची आणि त्याच्या मित्राची भूमिका त्रयस्थ असते. ते त्या चौकटीच्या किंवा गुन्हा घडल्याचं जे सर्कल ऑफ इम्पॅक्ट म्हणता येईल त्याच्या बाहेरून ते इन्व्हेस्टिगेशन करतात. पण जसं ही कथा आहे मध्यरात्रीचं संगीत, त्याच्यामध्ये तो त्याचा अल्फाचा जो मित्र आहे तो त्या परिवारातलाच आहे. सो तो गुन्हा घडल्यानंतर त्यांच्या परिवारावरती काय परिणाम झाला किंवा त्याच्या अंतर्गत काय वाद असतील किंवा काय म्हणतात त्याला संपत्तीचं काय आय डोंट नो त्याला कसं म्हणायचं, पण संपत्तीच्या वाटणीवरून म्हणावं तर त्यांच्यात काय वाद होता तो मनुष्य मेल्यानंतर. तर हे सगळं कुठल्या कथेमध्ये येत नाही. तर त्यामुळे मी निवेदक बदलण्याचं ठरवलं आणि तो एक अँगल देता आला मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर अल्फाच्या कथा वाचाल तर तो एक नॅचरल आर्क आहे त्याचा. म्हणजे प्रभव आणि अल्फा सुरुवातीच्या कथांमध्ये ते अमॅच्युअर आहेत, म्हणजे प्रसिद्ध नाही आहे अल्फा. तो एक जस्ट फॉरेन्सिक सायन्सचा विद्यार्थी आहे ज्याला गुन्ह्याच्या ठिकाणी जाऊन संशोधन करायला आवडतं. तर फक्त त्या प्रेरणेवरती तो जाऊन गुन्हे अन्वेषण करतो आणि नंतर मग तो अल्फाला थोडा प्रसिद्धीच्या झोकात आणतो. आणि प्रभवसुद्धा मग त्याचा इंजिनिअरिंग झालं, त्याचं बरंच पुढचा आर्क आहे तो. तर त्या आर्कमध्ये सुद्धा म्हणजे कथेनं मला सांगितलं की आता प्रभवला सायंटिस्ट जर बनवायचं आहे तर त्याला भारताच्या बाहेर पाठवायला लागेल आणि त्याच्यामुळे अल्फाला कोणतरी वेगळा डायरेक्टर पाहिजे. सो ते नॅचरली पण त्या कथेत आलं. सो असे दोन्ही भाग आहेत त्याच्यामध्ये. मग पुढे अजून आर्क बदलत जातील. होय भरपूर. आणि आता हे जग म्हणजे अल्फाने ओळख दिलेली आहे तुला, तर मग याच्या पुढे वेगळं काही असेल का अल्फाच पुढे? खूप कठीण प्रश्न आहे. कारण कुठल्याही लेखकाला सुद्धा जसं म्हणालो एक ठराविक साचा असतो, त्याच्यातून बाहेर पडायची इच्छा होते. आणि अल्फाच्या जवळपास आता 10वी कथा येईल या डिसेंबरमध्ये. सो 10 कथा प्रकाशित स्वरूपातल्या आहेत. शिवाय एक किंडलवरती म्हणजे ई बुक स्वरूपात अजून काही कथा आहेत. त्याच्यामुळं अल्फाचं एक मोठं विश्व तयार झालेलं आहे आणि त्याच्यातून मला थोडंसं बाहेर यायचं आहे. त्याच्यामुळं थोडासा स्वल्पविराम घ्यायचा असा माझा विचार आहे 10व्या कथेनंतर. आणि लेट इट कुक म्हणजे थोडं पसरू दे लोकांच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मला विज्ञान कथा हा माझा अजून एक आवडीचा प्रकार आहे. तो सुद्धा माझ्या वडिलांना आवडतो. म्हणजे त्याची बरीच पुस्तकं होती त्यांच्याकडे. सो हे सगळं माझं तिथून आलेलं आहे बेसिकली. आणि विज्ञान कथामध्ये काहीतरी लिहायचं अशी माझी इच्छा आहे. आणि नुकतंच शिकीचं पुस्तक पण मी वाचलं, ते पण एक छान माझ्यासाठी पुश आहे. तर कदाचित अल्फा थोडासा थांबेल, माहिती नाही. आता माझे पब्लिशर मला पुश करतायत की नाही ती लिही म्हणत, त्याच्यामुळे सांगता येत नाही. पण मला काहीतरी वेगळं लिहायचं आहे आणि जे मराठी साहित्यात खूप कमी स्वरूपात उपलब्ध आहे ते लिहायचं आहे. कारण विज्ञान कथासुद्धा खूपच मर्यादित आहेत. म्हणजे जयंत नारळीकर झाले किंवा आता क्षितिजनं पुन्हा नवसंजीवनी दिली म्हणून त्याला. पण तो माझ्या आवडीचा प्रकार आहे जो मला मराठीत वाचायलाच मिळत नाही. त्याच्यामुळं अशा वाचक वर्गासाठी मला काहीतरी करायचं आहे. सो अल्फा येईल नक्कीच, पण वेगळं सुद्धा काहीतरी येईल. जे काय असेल वेगळं ते इतकंच किंवा याच्यापेक्षा चांगलं असेल ही तर खात्री आहे आम्हाला. आणि आता या सगळ्यामध्ये आपण म्हणतो की एकत्रित पॉवर असते आपल्या मागे, पॉवर हाऊस किंवा असं काही आहे.
तर मग तसं काही आहे का ही सगळी तुझी स्वतःचीच प्रेरणा आहे, कसं आहे? पॉवर हाऊस म्हणजे मी म्हणेन फक्त आणि फक्त वाचकांचे अभिप्राय. ह्या एकाच गोष्टीने मला इथंपर्यंत म्हणजे 10 पुस्तकं प्लस ई बुक्स लिहिण्याची प्रेरणा दिली. कारण म्हणजे कुठलीही गोष्ट आपण करतो आपल्याला करावीशी का वाटते. पैसे हे एका लिमिटपर्यंत आहे. म्हणजे पुस्तक लिहिण्यामुळे पैसे मिळत नाहीत, हा एक साईड नोट मी देतो. पण कुठलीही गोष्ट आपण जी करतो त्याच्यामागं काहीतरी प्रेरणा असते. आपल्याला जे आवडतं ते आपण करतो आणि ते कोणाला तरी आवडतं असं जर आपल्याला कळालं, कुणीतरी पाठीवरती शाबासकीची थाप दिली तर ते अजून करावंसं वाटतं, अजून चांगलं करावंसं वाटतं. आणि मला वाटतं माझ्या बाबतीत तेच घडलं आणि ते पॉवर हाऊस ठरलं. जसं मी म्हणालो की पहिल्या कथेला मला खूप छान अभिप्राय आले. जे बुक होतं ते म्हणजे इव्हन जर्मनी आणि अमेरिकेतले अभिप्राय बघून मी म्हणजे एकदम हतबुद्ध झालं होतं की बापरे, म्हणजे इतकं चांगलं आहे का माझं लिहिणं, आणि असेल तर मग अजून लिहायला पाहिजे. आणि वाचक म्हणत होते की तू लिहा अजून, ह्या पात्राच्या अजून कथा यायला पाहिजेत. आणि त्याच्यामुळे मी लिहित गेलो आणि इथंपर्यंत म्हणजे 2 वर्षात 10 कादंबऱ्या आणि आता जवळपास 10 वर्ष लिहितोय मी डिटेक्टिव्हला. आणि इतकं कन्सिस्टंटली आणि एकाच पात्रावरती इतक्या सगळ्या कथा लिहिण्यामागं तीच शाबासकीची थाप आहे म्हणे. आणि विशेष गोष्ट म्हणजे अगदी 13-14 वर्षांच्या मुलापासून ते 85 वर्षांच्या वृद्धांपर्यंत सगळ्यांचे अभिप्राय आले मला की, आणि त्या सगळ्यांना ती रिलेटेबल वाटते. हे मला फार आश्चर्य वाटलं ते जाणून. आणि मला खास करून मला नमूद करावंसं वाटतं की अमेरिकेतून मला एक अभिप्राय आला होता की ते पण असेच काहीतरी 70-75चे गृहस्थ आहेत आणि मध्यरात्रीचे संगीतवरतीच होता तो अभिप्राय. तर त्यांच्याकडे काहीतरी अमेरिकेत मराठी लोकांचा एक ग्रुप आहे जे असेच आपल्यासारखे वाचन वेळे आहेत. आणि तिथं दरवर्षी काहीतरी 20 पुस्तकं कोणीतरी पोचवतं की ह्या ग्रुपमध्ये तुम्ही प्रत्येकाला 20 पुस्तकं वाचा म्हणून वर्षभरासाठी. आणि त्याच्यामध्ये मध्यरात्रीचं संगीत हे एक पुस्तक होतं. एकतर मला हे खूप वाटलं की त्या सिलेक्टेड 20 कथांमध्ये माझं पुस्तक जावं अमेरिकेपर्यंत आणि ते वाचून त्या वृद्धांनी ईमेल टाईप करून मला अभिप्राय कळवावा. म्हणजे आपण एखादी गोष्ट करण्यासाठी किती कष्ट घेतो जे आपल्या उपयोगाची नाही आहे, किंवा दुसऱ्याचं एखाद्याचं कौतुक करायचं आहे तर त्याच्यासाठी आपण किती प्रयत्न करतो. तर हे या गृहस्थांचं मला खूप कौतुक वाटलं की मराठी माणसाला तरी खूप कठीण आहे. खूप कठीण आहे. म्हणजे दुसऱ्याचं कौतुक करणं पुणेकरांना तर भयंकर कठीण. पण त्यांनी जे केलं स्वतः आणि मोठाच्या मोठा ईमेल होता ते तेव्हा असं वाटलं की याचसाठी करते मी, अजून काय पाहिजे. त्यामुळे तेच पॉवर हाऊस असं मला वाटतं. आणि तो एक झोन असतो ॲप्रिसिएशनचा. आणि मग जेव्हा आपण लेखक म्हणून ते लिहायला बसतो मग ते कसं तू हँडल करतोस? कारण खूप लेखकांचं आपण बघतो की त्यांचं लेखन बदलूनच जातं. पण अल्फाचं तसं झालंच नाही. म्हणजे त्यातलं जे काय आहे ती जादू आहे की आता वेगळं पुस्तक आहे त्यात पण ती तेवढीच कायम आहे. मग एवढं ॲप्रिसिएशन एवढ्या लहान वयात मिळून सुद्धा ते बाजूला ठेवणं म्हणजे ह्याची प्रत्येकाची प्रोसेस असू शकते. तुझी काय प्रोसेस आहे? मला वाटतं मी ते जे लिखाण आणि माझं हे लिखाणाचं एक विश्व आहे माझ्या बायकोच्या भाषेत. ती सवत आहे, माझं लिखाण म्हणजे तिची सवत आहे. तर ते एक विश्व आहे आणि त्याला माझं एक डिवायडेड टाईम असतो. म्हणजे जसं आपण फॅमिली टाईम देतो किंवा ऑफिसमध्ये जेवढा वेळ देतो तसं माझं ते त्या विश्वासाठी मी वेगळा टाईम देतो आणि त्याच्यातून बाहेर आल्यानंतर मी त्याचा विचार करत नाही. सो आय एम एबल टू काय म्हणतात त्याला आयसोलेट दॅट थिंग. त्याच्यामुळं जे काही अभिप्राय येतात, कौतुक येतं ते कधी डोक्यात जात नाही. जे तिथं लिखाण संपल्यानंतर ते संपतं आणि पुन्हा लिखाण चालू झाल्यानंतर ते चालू होतं. कारण तेव्हा वाटतं की आपल्याला अजून चांगलं लिहायचं आहे. त्यामुळे ती जाणीव मनात येते की किंवा तो एक कुठल्याही कलाकाराला एक भीती असते की आपली आत्तापर्यंतच्या 5 कलाकृती लोकांना आवडल्या पण 6वी नाही आवडली तर ते एक कोचरी भावना असते. आणि ती मनात ठेवून मी म्हणतो की नाही, आपल्याला याच्यापेक्षा चांगलं काहीतरी करायचं आहे किंवा पहिल्या 5 पुस्तकांमध्ये जे आपण दिलं नाही वाचकांना ते 6व्यामध्ये द्यायचं आहे. आणि हे प्रत्येक पुस्तकावेळी होतं. त्याच्यामुळे मला वाटतं की ते नाविन्याची भावना मी मेंटेन करू शकतो त्या अल्फाच्या कथांमध्ये. आणि त्याच कारणासाठी मला वाटतं की हा ब्रेक पण मला उपयोगी पडेल की थोडं फ्रेश झालं की मग पुन्हा मी अजून चांगलं काहीतरी लिहिण्यासाठी प्रयत्न करू शकेन. तर
हे काइंड ऑफ यशाच्या मागचं गमक आहे म्हणजे. आणि जी एक क्लॅरिटी आहे ती बिईंग एन इंजिनियर आहे कशामुळे म्हणजे त्या लिखाणामध्ये खूपच क्लॅरिटी असते. म्हणजे कुठे असं जाणवतच नाही की आपण म्हणजे गुंता जरी असला तरी लेखक किती बॅलन्स आहे हे आपल्याला वाचताना कळत राहतं. पण हे बऱ्याच ठिकाणी आपण म्हणजे खूप मोठी नावं आता मी घेत नाही पण खूप एक मोठं नाव आहे पण त्यांच्या लेखनात सुद्धा ती क्लॅरिटी नव्हती की काय काय कथा म्हणजे आपण चक्क म्हणतो फसलेलं आहे. कुठेतरी असं वाटतं की आपणच गोंधळतोय ते वाचताना. पण तुझ्या लेखनात प्रचंड क्लॅरिटी आहे एवढ्या वर्षामध्ये. तर ती म्हणजे सायंटिफिक बॅकग्राऊंडमुळे आहे का ते तुझंच श्रेय आहे म्हणजे थोडंसं विनम्रपणा घेऊन काय म्हणता येईल तसं सांगितलंस तर. दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर मला म्हणजे मी इंजिनिअरिंग किंवा IIT वगैरे होऊ शकलं कारण मला गणित खूप आवडतं आणि गणितात इधर 1 आहे किंवा 0 आहे. तिथं मध्ये एकतर उत्तर बरोबर आहे किंवा चूक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी जे करेन ते लोकांना एकतर पूर्ण लोकांना किंवा वाचकांना एकतर पूर्ण समजायला पाहिजे किंवा काहीच नाही समजायला पाहिजे. तर मी ते पहिली बाजू चूज करतो की जितकं शुद्ध आणि स्वच्छपणे मला कथा लिहिता येईल आणि जितकं वाचकांना सोपं जाईल. कारण आपल्या जीवनात प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी दुःख आहे, काहीतरी टेन्शन आहे आणि जर मी कथा वाचताना पुन्हा त्याला टेन्शन दिलं तर ते माझ्यासाठी पण चांगलं नाही आणि वाचनासाठी पण चांगलं नाही. त्याच्यामुळं जितकं सिम्पल असेल तेवढी कथा चांगली असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट ही आहे की तुम्ही जे म्हणाला की काही मोठ्या मोठ्या लेखकांच्या फसलेल्या कथा आहेत. तर मला असं वाटतं की एखादी चांगली कलाकृती जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला फसलेल्या कलाकृती पण बघाव्या लागतात किंवा वाचाव्या लागतात. कारण काय करू नये हे त्या तुम्हाला शिकवतात. त्याच्यामुळं मी जसं म्हणलो की माझ्या बुकशेल्फमध्ये 90% रहस्यकथा आहे. त्याच्यातल्या भरपूर फसलेल्या आहेत पण तरी मी मागवल्या आणि वाचल्या आणि त्यातून मला कळालं की कारण मी स्वतः एक चोखंदा रहस्यकथा वाचक आहे आणि मला पण कळतं की एखाद्या रहस्यकथा वाचकाची अपेक्षा काय असते पुस्तकाकडून आणि त्याच्यामुळं या पुस्तकात जे लेखकानं केले ते नाही करायला पाहिजे. कारण मला ते रुचलेलं नाही एक वाचक म्हणून. तर अशी पुस्तकं वाचल्यामुळे पण मला ती क्लॅरिटी देता आली वाचकांना की हे करू नये. हे केल्यामुळे वाचकांचा काय म्हणतात त्याला मूड बिघडतो पुस्तक वाचायचं. हे कन्फ्यूज होतं आणि हे करायला पाहिजे कारण ते त्यांना सोपं पडतं किंवा त्यांना वाचावंसं वाटतं. तर ह्या दोन गोष्टी म्हणजे लेखकाने वाचक असलंच पाहिजे. 100% असायलाच पाहिजे. नाहीतर आजकाल आपण बघतो बरेच लेखक होतात किंवा वाचकच राहत नाही किंवा त्यांचं वाचन म्हणजे विनोद असतो एक प्रकारचा. पण आता तू सांगतोयस तरुण पिढीला तर नावं ठेवली जातात पण एक तरुण लेखक आपल्याला हे सांगतोय त्याने एक महत्त्वाचा मुद्दा हे सांगितला की गणित त्याचं आवडतं होतं. हा मुद्दा खूप जणांना धक्कादायक वाटतो पण मलाही गणित खूप आवडतं. बिकॉज गणित आवडलंच पाहिजे. मला वाटतं गणिताने आपण खूपच गणिती होतो पण ते खूप गरजेचं आहे. स्पेशली जर आपण कलाक्षेत्रात आहोत आणि गणित आपल्या डोक्यात असेल तरच गणित जुळतात नाही तर मग गणितसुद्धा बिघडून जातं. सो मग तेच की लेखक वाचक असलाच पाहिजे. आणि आजही तू तेवढाच वाचतोस का म्हणजे आता काही बदल झाला आहे तुझा रोल त्या ठिकाणी गेल्यावर? थोडासा फरक पडला कारण आधी मी खूप वाचायचो पण आता तेवढा वेळ मिळत नाही कारण मला तेवढी पुस्तकं वाचकांना द्यायची असतात. कारण वाचक म्हणतात पुढचं कधी मग मला ते थोडासा वाचनावरती अन्याय करावा लागतो आणि लिखाणाकडे फोकस करावा लागतो. पण जेव्हा माझं पुस्तक लिहून होतं तेव्हा मी खूप असा विश्वास टाकतो की आता काहीतरी सलग वाचायला मिळणार आहे नॉनस्टॉप असं काहीतरी किंवा डिवायडेड अटेन्शन नसेल. सो त्याच्यामुळे थोडंसं लिखाणामुळे माझं वाचन कमी झालं आहे. प्लस आता गेल्या वर्षी मला मुलगी झाली. सो 1 वर्षाची मुलगी आहे. तो एक एक्स्ट्रा फॅक्टर आहे. त्याच्यामुळे लिखाण पण आणि वाचन दोन्ही कमी झाले आता. पण ते मी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो आणि कारण वाचलं नाही तर मी लिहू शकणार नाही चांगलं. आणि जसं मी म्हटलं की मला रहस्यकथेच्या बाहेर जाऊन वाचायचं आहे. विज्ञानकथा म्हणा किंवा अजून मी काहीतरी नवीन क्षेत्रातली पुस्तकं चांगली वाचायची आहेत मला जेणेकरून मी त्या क्षेत्रात पण काहीतरी योगदान देऊ शकेन. तर त्याच्यामुळं वाचत राहील कमी जास्त डिपेंड्स पण वाचत राहील. तुझं कोण आवडतं लेखक वगैरे आत्ताचं काय म्हणजे काय आवडतं वाचायला? मला शेरलॉक होम्स सर आर्थर कॉनन डॉयल हे तर बेसलाईनच आहे.
प्लस अगाथा क्रिस्टीचे पुस्तकं पण छान असतात. म्हणजे त्यांच्या कथांमध्ये व्यक्तींचं हे म्हणजे व्यक्तींमधले संबंध किंवा कोणाचे मोटिव्स किंवा त्यांच्यातले रिलेशन्स तो एक कॉम्प्लेक्सिटीचा भाग असतो, तो येतो. याला जोडून विचारू का मी, म्हणजे त्यांचं हर्क्यूल पायरो आणि मिस मार्पल आहे. येस, तर मग फिमेल डिटेक्टिव्ह वगैरे असं काही सुचलं नाही का? आहे डोक्यात विचार आहे, पण डिटेक्टिव्ह नाही, पुन्हा ते रिपिटेशन होणार. कारण अगाथा क्रिस्टीच्या कथांमध्ये तेच झालं, जे हर्क्यूल पायरो करतो तेच मिस मार्पल करते. पण मी थोडासा वेगळा अँगल द्यायचा प्रयत्न करेन. पण पुन्हा टाईम किती अवेलेबल आहे, खूपच कधी कधी वाटतं की खूप मर्यादित टाईम आहे आपल्याकडं. त्याच्यामध्ये अवलंबून आहे. आणि आवडते लेखक हां, मला मृत्युंजय रणजित देसाई ते माझं सर्वात आवडतं पुस्तक आहे मराठीमधलं. कारण छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचेच आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत आहे. ते खूप मोठं प्रेरणास्थान आहे. आणि कठीण परिस्थितीतून कसं त्यांनी शून्यातून साम्राज्य उभा केलं ते कधी कधी रिलेट करतो मी. आणि प्रत्येकानं करायला हवं, कारण आपल्या आयुष्यात खूप प्रसंग येतात दुःखाचे, अडचणीचे, पण त्याच्यात मात करण्याचं जी जिद्द आहे किंवा धैर्य आहे ते शिवाजी महाराज शिकवतात. तर ते पुस्तक खूप छान आहे, त्याच्यामुळे मला रणजित देसाई आवडतात. आणि जयंत नारळीकर विज्ञान कथा त्यांच्या इथे खूप सुंदर आहे. म्हणजे अगदी विज्ञानाचा माहीत नसलेल्या माणसाला सुद्धा वाचता येतील आणि समजतील अशा कथा आहेत. सो ते पण माझ्या आवडीचे लेखक आहेत. आणि मराठीमध्ये सुहास शिरवळकर आणि नारायण धारप ही नावं यायलाच पाहिजे. नारायण धारपाचं तर म्हणजे हँड्स डाऊन, त्यांच्या कथा, त्यांची वर्णनं आणि असा अंगावर जो शहारा येतो वाचताना तो काय म्हणतो इनकम्पॅरेबल. वर्ल्ड बिल्डिंग त्यांचं खूप आहे. आणि या सगळ्या लेखकांना घेऊनच पुढचं त्यांची परंपरा पुढे नेण्याचं खूप महत्त्वाचं तू काम करतेस ॲक्च्युली. इथे सांगायला आवडेल की आपल्याशी सौरभचा संबंध इथपर्यंत नाही राहणार आहे, पुढे पण तो आपल्या बालमुद्राशी जोडला जातोय. शाळेतल्या मुलांसाठी हे जे दालन आहे रहस्यकथांचं किंवा अशा प्रकारच्या बौद्धिक लिखाणाचं, कारण सध्या बौद्धिक आनंद चालू आहे सगळीकडे, तर त्यातून पुन्हा बौद्धिकतेकडे आपल्याला न्यायचं आहे, विशेषतः पुढच्या पिढीला. सो त्या दृष्टीने बरंच काही आपण एकत्र करायचं आहेच. पण आता शेवटाकडे येताना मला काही मुद्दे असे विचारायचे की जेव्हा आता एखादं पुस्तक आहे, म्हणजे त्याची आउटलाईन आहे, म्हणजे आता मी अगदी डिकोड करायला नाही सांगणार प्रोसेस, कारण ते लेखकाचं सिक्रेट असतं. पण जेव्हा पूर्ण होतं एखादं, तर कधी असं वाटतं का की अजून काही करता आलं असतं अजून, म्हणजे आता जेव्हा तू जुनी पुस्तकं पाहतोस तुझीच, तेव्हा असं कधी वाटतं का तुझी ती क्लॅरिटी आहे त्यामुळे तसं कधी वाटलं नाही तुला? मला वाटतं की अगदी सुरुवातीच्या पुस्तकांना जेव्हा मी पाहतो पुन्हा, तेव्हा खूप वाटतं की अरे ह्याच्यामध्ये खूप आपण बदल करू शकतो किंवा हे अमॅच्युअर वाटतं. कारण मी ते इंजिनिअरिंग वगैरे तेव्हा असताना लिहिली होती आणि ती आत्ता वाचल्यानंतर असं वाटतं की हे बदलू शकतो आपण. आणि फॉर्च्युनेटली ते अजून छापील स्वरूपात आलेलं नाही आहे, त्यामुळे अजूनही बदलू शकतो मी. आणि त्या बदललेल्या कथासुद्धा वाचायला मिळतील सगळ्यांना. पण अलीकडच्या काळात जे मी जेव्हा छापील स्वरूपात जेव्हा आलो, त्यानंतर मला एक एक्स्ट्रा एज मिळाला. म्हणजे दिलीपराज प्रकाशनाचे मधुर वर्गे किंवा मोहित हे जे आहे ते सुद्धा कथा वाचतात. आधी मी सेल्फ पब्लिशिंग होतं, सो असा कोणी दुसरा वाचक नव्हता किंवा प्रूफ रीडरला मी प्रेफर नाही करायचो. पण आता तो एक वेगळा व्ह्यू मिळाला, कारण थर्ड पर्सन्स पर्स्पेक्टिव्ह मिळाला की तुम्हाला अजून चांगलं करू शकता तुम्ही. आणि त्याच्यामुळं अधिक म्हणजे फर्स्ट टाईम राईट जे म्हणतात ते करण्याची सवय मला लागली. आणि अलीकडच्या कथा तर अशा आहेत की ज्या वाचून मला वाटतं की हे मी कसं काय करू शकतो. त्यामुळं त्याच्यात बदल करण्याची तर गोष्ट दूरच आहे, पण जे झालं परफेक्शन मला जमलं ते कसं काय जमलं असं मला स्वतःलाच आश्चर्य वाटतं. अशा स्टेजपर्यंत आलेलो आहे मी. आणि हे अगेन तुमच्या चुकांमधून तुम्ही जर शिकत राहिला तर हळूहळू तुमच्या त्या चुका कमी होतात. त्याच्यामुळे तोच मार्ग मी अवलंबला की ज्या काही चुका झाल्या. आणि याच्यामध्ये सुद्धा वाचकांचे अभिप्राय खूप महत्त्वाचे आहेत, कारण वाचक मला कधी कधी सांगायचे आणि काय निंदकाचे घर असावे शेजारी, तसं जे क्रिटिकल फीडबॅक्स आहेत ना त्यांना मी खूप सिरियसली घेतो अजूनही. आणि तेव्हा मलाही जाणवतं की हे आपण करायला नको होतं.
किंवा यांना हे सजेशन जे दिलेले आहेत ते आपण पुढच्या कथेत करू शकतो. तर असं करत करत मी त्या स्टेजकडे आलो. सो आता मला वाटतं की नवीन कथा ज्या मी लिहितो त्या खूप विचार करून आणि आधीच 360 डिग्री अँगलमधून बघून मग लिहितो आणि त्याच्यामध्ये असं वेगळं काही करता आलं असतं असं नंतर वाटायला नको हा मी प्रयत्न ठेवतो. पण ज्या जुन्या कथा आहेत त्यांच्यामध्ये आहेत अजूनही काही बारकावे आहेत जिथं मी चांगलं अजून करू शकतो. सो ते करण्याचा मी प्रयत्न करेन आणि पुढच्याही कथांमध्ये कदाचित 10 वर्षांनी मला वाटेल की आत्ता ज्या मी कथा लिहिल्या त्यामध्ये सुद्धा अजून काहीतरी करण्यासारखं आहे, कारण तेव्हा मी अजून जास्त शिकलेलो असेल किंवा अजून मला अभिप्रायाने शहाणा केला असेल तर ते होत राहील, म्हणजे तो प्रवास चालत राहील. आणि आता शेवटी वाचनवेळेत येऊन काय वाटलं किंवा जे काय आम्ही इथे करतोय त्याबद्दल काय वाटलं तुला? इथे जोडलं जाणं कसं वाटलं तुला? काय वाटलं? अमेझिंग, म्हणजे दुसरा शब्दच म्हणू शकत नाही मी. तुम्ही हे जे सगळं करताय ते खरंच अमेझिंग आहे. कारण आजकालच्या जगात तुम्ही बघताय नेटफ्लिक्स आले, रील्स आले आणि खूप सारी माध्यमं आहेत मनोरंजनाची, पण त्याच्यामध्ये पुस्तकांसाठी एक इव्हेंट ऑर्गनाईज करणं, तो 7 वर्ष सक्सेसफुली चालवणं आणि त्यातही इतकं सगळं पार्टिसिपेशन, म्हणजे त्याला मी म्हणजे वयाची सुद्धा मर्यादा नाही. मी विविध वयामधले स्त्री पुरुष पाहतो इथं ज्यांनी इतक्या हिरिरीनं सहभाग घेतला आणि फक्त वाचनाची नाही तर मी म्हटलं तसं विविध कलारंग दिसले सगळ्यांचे मला. सो ते खूप छान वातावरण तुम्ही तयार केलेलं आहे आणि वाचनवेळे सोडता अजूनही तुमचे उपक्रम तुम्ही जे मला सांगितले ते खूप म्हणजे युनिक आहेत आणि ह्या सगळ्या आयडियाज खूप युनिक आहेत. आणि जर सध्याच्या पिढीला वाचनाकडे आकृष्ट करायचं असेल तर मला वाटतं की असे उपक्रम होत राहायला पाहिजे. कारण स्पर्धा हा एक भाग झाला, पण याच्यातून जे आपण अचीव्ह करायचं ट्राय करतोय ते वाचन संस्कृतीची समृद्धी, म्हणजे वाचन संस्कृती इतरांपर्यंत पोहोचवणं, त्याचा प्रसार करणं, हे आपण साध्य करायचा ट्राय करतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे इनिशिएटिव्ह घेतले ते खूपच छान आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की म्हणजे खूप प्राऊड वाटतं की तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं आणि प्रमुख पाहुणे मी म्हणणार नाही स्वतःला, मी या तुमच्या चळवळीचा भाग म्हणेन आणि याच्यामध्ये तुमचे आशीर्वाद मला हवे आहेत अजून चांगलं लिखाण करता यावं यासाठी आणि माझ्याकडून जे काही शक्य आहे ते मी या संस्थेसाठी करण्याचा प्रयत्न करेन आणि खूप छान इनिशिएटिव्ह आणि असं चालू केलं. आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद म्हणण्यापेक्षा एक सपोर्ट प्रेम ते तर कायमच राहणार आहे, कारण ही एक सुरुवात आहे. तर हा आहे आपला सौरभ, एवढ्या लहान वयात इतका प्रगल्भ लेखक आणि त्याचं पूर्ण जे काय आपण आत्ता व्यक्तिमत्व समजून घेतलं तर खूप वयाने मोठ्या ज्येष्ठ लेखकांपेक्षाही मला ते अनेक बाबतीत बेटर वाटलं. आणि मग असे लेखक असतील तर मराठीचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे. हे एक पुस्तकी वाक्य नाही आहे, हे मनापासून बोलतोय मी. कारण खरोखर असं झालं की जेव्हा मी ते अल्फा सिरीज वाचली तेव्हा जो एक फ्रेशनेस आला आहे किंवा एक क्लॅरिटी आली, म्हणजे नुसती तुझ्या लेखनात क्लॅरिटी नाही आहे, ती आम्हाला पण मिळते तुझ्याकडनं. आणि लेखकाने काहीतरी लिहिलं आहे ते वाचून आपल्याला मिळतं आहे, ही घटना दुर्मिळ आहे. सो त्या दृष्टीने आम्हाला पण क्लिअर तू करत जातोयस, तो ही प्रोसेस वेगळीच आहे. तर मला एक फॅन मोमेंट इकडे घ्यायचं आहे. माझ्या बॅगमध्ये पुस्तक आहे, त्याच्यावर मला सही हवी आहे, कारण ते आता शॅडो हाऊस आहे सध्याचं आणि नवीन आहे. बाकी मी शॅडो हाऊसबद्दल काय सांगणार नाही, कारण ते वाचूनच बघायला पाहिजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. सो प्लीज ऑटोग्राफ. आणि आता आमचा फोटो हवा आहे मला. हा एक साकोरी बाहेर जाऊन घेण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच सगळ्यांना आवडेल. 100% यशस्वी प्रयत्न आहे. शॅडो हाऊस आपण सगळ्यांनी नक्कीच वाचा आणि या डिटेक्टिव्ह अल्फा सिरीज ज्यांनी अजून वाचली नसेल तर लवकरात लवकर सुरू करा. आपल्या युवा वर्गाने तर वाचली आहे आणि आम्ही सगळेच त्याच्यावर बोलत असतो. आणि मेन सौरभ आपल्यापर्यंत कसा आला तर त्याच्या एका मित्रामुळे आला. तो मित्र म्हणजे गौरव.
गौरव हा त्याचा दुवा आहे इथपर्यंत आणण्याचा. पण त्यापूर्वी एकदा सौरभसाठी जोरदार टाळ्या. जे फॅमिलीमध्ये हार्दिक स्वागत आहे आणि आम्हाला सगळ्यांना अशीच याच्यापेक्षा उत्तम उत्तम पुस्तकं देत राहा, आम्ही अभिप्राय देत राहू, एक देवाणघेवाण सुरूच राहील. पुढे अनेक कार्यक्रमांमध्ये तुला असं मी बोलवू, कारण आमचं सगळं वाचनावरच आहे. सो त्या दृष्टीने आपला प्रवास सुरू राहील. तर मी गौरवबद्दल सांगतो की गौरवमुळे सौरभ आपल्याला इथे मिळालेला आहे. आणि कधी कधी असं असतं की म्हणजे स्पर्धा चालू आहे आणि स्पर्धक डिस्टर्बन्स करतात, पण मगाशी मला एक वेगळाच डिस्टर्बन्स दिसला की हेच दोघं गप्पा मारत होते आणि ते एवढ्या गप्पा मारतायत. म्हणलं अरे तुमचं काय चाललंय. सो कुठेतरी एक मजा आली वाद ते बघून. पण डोंबिवलीत पहिल्यांदा सौरभ आला होता आणि त्या कार्यक्रमाला जाणं जमलं नव्हतं, पण तिथेच त्यांची ओळख झाली आणि हे एक स्वप्न साकार झालं असं आपण म्हणू शकतो. सो आजच्या या भेटीसाठी खूप खूप धन्यवाद. आता फॉर्मॅलिटीज नाही,